नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 8 एप्रिल 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे एक्सरसाइज द्वीपशक्ती कधी आयोजित करण्यात आला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच 24 ते 28 मार्च 2026. हा त्रिसेवा संयुक्त सराव अंदमान आणि निकोबार कमांडच्या अंतर्गत अंदमान आणि निकोबार बेटांवर पार पडला. यामध्ये भारतीय सेना, नौदल आणि वायुसेनेने समन्वय साधून भाग घेतला. किनारपट्टी आणि बेटांच्या संरक्षणासाठी संयुक्त लढाऊ क्षमता वाढवणे तसेच बेटांवर त्वरित सैन्य तैनात करण्याची तयारी तपासणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता. आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना. एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, राजा रवी वर्मा यांच्या यशोदा आणि कृष्ण या चित्राला लिलावात किती रक्कम मिळाली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच 167.2 कोटी. प्रसिद्ध भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा यांचे यशोदा आणि कृष्ण हे चित्र अलीकडेच विकले गेले. हे चित्र सॅफ्रोनार्ट या लिलाव संस्थेमार्फत विक्रीस आले. या चित्राला रुपये 167.2 कोटी इतकी मोठी रक्कम मिळाली. ही किंमत भारतीय कलाकृतींसाठी मिळालेल्या उच्चांकी किमतींपैकी एक आहे. या विक्रीमुळे राजा रवी वर्मा यांचा जागतिक कला बाजारातील प्रभाव अधोरेखित होतो. पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, मिशन मित्र ही मोहीम कुठे आयोजित करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लेह लडाख येथे. इस्रोने मिशन मित्र ही मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम लेह लडाख येथे आयोजित करण्यात आली आहे. मोहीम 2 ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडत आहे. ही मोहीम सुमारे 3500 मीटर उंचीवर आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कमी ऑक्सिजन, तीव्र थंडी आणि एकाकीपणा यासारख्या अंतराळातील परिस्थितीची नक्कल केली जाते. या मोहिमेचा उद्देश अंतराळवीरांच्या वर्तनाचा अभ्यास करणे हा आहे. ही गगनयान कार्यक्रमासाठी एक महत्त्वाची पायरी आहे. प्रश्न क्रमांक 3, कोणत्या देशाने गोवर प्रादुर्भावामुळे आपत्कालीन लसीकरण मोहीम सुरू केली आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बांगलादेश. बांगलादेशमध्ये गोवरचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे 1 दशलक्षपेक्षा अधिक मुलांसाठी आपत्कालीन लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. गोवर हा पॅरामिक्झो व्हायरस कुटुंबातील विषाणूमुळे होणारा आजार आहे. हा आजार हवेतील थेंबांद्वारे आणि दूषित पृष्ठभागांद्वारे पसरतो. गोवरचा विषाणू हवेत सुमारे 2 तास संसर्गक्षम राहू शकतो. मिझल्स रुबेला लस दीर्घकालीन प्रतिकारशक्ती यासाठी प्रदान करते. या मोहिमेचा उद्देश रोगाचा प्रसार रोखणे आणि गंभीर गुंतागुंत टाळणे असा आहे. पुढला प्रश्न आहे, भारताने अलीकडे मानवतावादी मदत म्हणजेच HADR कोणत्या देशाला पाठवली आहे. प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अफगाणिस्तान. भारताने अफगाणिस्तानला मानवतावादी मदत पाठवली आहे. ही मदत पूर आणि भूकंपामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे. अफगाणिस्तानबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. तर अफगाणिस्तानची राजधानी आहे काबूल. हिंदू कुश ही अफगाणिस्तानमधील प्रमुख पर्वतरांग आहे. तसेच अमुदर्या ही नदी उत्तरेकडील सीमेला आकार देते, आणि माउंट नौशाद हा सर्वात उंच शिखर आहे अफगाणिस्तानमधला. पुढला प्रश्न, कॉफॉर्जमध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणजे COO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुनील फर्नांडिस. कोफॉर्ज ही AI आधारित IT सेवा देणारी कंपनी आहे. कंपनीने सुनील फर्नांडिस यांची चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. ते सुधीर सिंग यांना रिपोर्ट करतील. 6वा प्रश्न, एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत सायकलद्वारे यशस्वी मोहीम पूर्ण करणारी साहसी तरुणी कोण आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिव्या सिंग.
उत्तर प्रदेशातील दिव्या सिंग यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत सायकल मोहीम पूर्ण केली. ही मोहीम 14 दिवसात पूर्ण करण्यात आली. प्रवासाची सुरुवात काठमांडू येथून झाली. अंतिम गंतव्य एव्हरेस्ट बेस कॅम्प होते. मोहिमेदरम्यान कठीण भूप्रदेश आणि अत्यंत थंड हवामानाचा सामना करावा लागला. ही मोहीम धैर्य, चिकाटी आणि सहनशक्तीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. प्रश्न 7वा आहे, प्रोजेक्ट चिताक हा 47वा स्थापना दिवस कुठे साजरा करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जे आहे बिकानेर. प्रोजेक्ट चिताकचा 47वा स्थापना दिवस बिकानेर येथे साजरा करण्यात आला. हा प्रकल्प बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनद्वारे राबविण्यात येतो. या प्रकल्पामुळे सीमावर्ती भागातील संपर्क आणि पायाभूत सुविधा सुधारल्या आहेत. हा प्रकल्प भारताच्या पश्चिम सीमावर्ती भागाशी संबंधित आहे. प्रश्न 8वा आहे, म्यानमारचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिन ऑंग ह्लेंग. म्यानमारच्या संसदेत मिन ऑंग ह्लेंग यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यांनी 2021मधील म्यानमार कॉप 2021 नंतर सत्ता हातात घेतली होती. त्यांना 584 पैकी 429 मते मिळाली आहे. संसदेत लष्कर समर्थक सदस्यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांना विजय निश्चित झाला. या घटनेमुळे म्यानमारमध्ये लष्करी नियंत्रण अजूनही मजबूत असल्याचे दिसते. पुढला प्रश्न, कोल टू अमोनियम नायट्रेट प्रकल्पासाठी करार कोणत्या 2 संस्थांमध्ये झाला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लिमिटेड आणि महानदी कोल फील्ड्स लिमिटेड. भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लिमिटेड आणि महानदी कोल फील्ड्स लिमिटेड यांच्यात करार झाला आहे. हा प्रकल्प लखनपूर येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात कोळशापासून अमोनियम नायट्रेट तयार केले जाईल. अमोनियम नायट्रेटचा वापर खत आणि औद्योगिक क्षेत्रात होतो. हा प्रकल्प देशांतर्गत कोळशाचा प्रभावी वापर करण्यास मदत करतो. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन कोणी केले? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नरेंद्र मोदी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन केले. हे संग्रहालय गुजरात राज्यात आहे. सम्राट संप्रती हे मौर्य साम्राज्याशी संबंधित शासक होते. त्यांनी जैनिझम धर्माचा प्रसार केला आणि ते अहिंसा आणि शांततेच्या तत्वांसाठी ओळखले जातात. या संग्रहालयाचा उद्देश भारताच्या प्राचीन इतिहासाबद्दल जनजागृती करणे असा आहे. आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि तो प्रश्न आहे, एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO पदाचा राजीनामा देणारे व्यक्ती कोण आहेत? धन्यवाद.